वसा जनसेवेचा। पोलीस स्टेशन चिखली येथे फिर्यादी अनिल मारुती शिंदे वय 30 वर्ष राहणार उंचेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांनी तक्रार दिली की ते व मृतक गणेश भागवत गुड्डा हे MH26 CY 0877 ने हदगाव जिल्हा नांदेड येथून छत्रपती संभाजीनगर येथे गेले व तेथून चिखली हद्दीत केळवत येथे हॉटेल गुलमोहर जवळ थांबले असता समोरून एका स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH01 CJ 5716 ही गाडी येऊन ती रोडच्या विरुद्ध दिशेला थांबली। या दरम्यान मृतक गणेश हे गाडीतील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली व त्यानंतर नमूद गाडीतील इसमांनी मृतक गणेश यास चापटा व बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली अशी तक्रार दिली होती। सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन चिखली येथे अपराध नंबर 232/2026 कलम 118(1) 3-5 BNS प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी गणेश गुड्डा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलम 103(1) BNS समाविष्ट करून खुनाचा तपास सुरू केला। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान नमूद आरोपितांनी मयत गणेश यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाजाच्या खिडकीत अडकावून अंदाजे 50 मीटर अंतरावर फरफटत नेले व कारने पळून गेल्याचे उघड झाले। सदर घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेप्रमाणे चिखली पोलिसांनी तपास सुरू करून तपासाच्या दृष्टीने वेगवेगळे 3 तपास पथक तयार केले। सदर तपास पथकांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा आरोपी नामे 1 शेख शाहरुख शेख प्यारू वय 31 वर्ष, 2 सुप्रबुद्ध महादेव हिवराडे वय 33 वर्ष, दोन्ही राहणार बोथाकाजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी केल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपींना अटक करणे असल्याने पोलीस स्टेशन चिखली येथील अधिकारी, अंमलदार व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक असे ग्राम बोथाकाजी येथे रवाना झाले असता ग्राम बोथाकाजी गावाकडे जात असताना गावाच्या जवळच समोरून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी पोलिसांना येताना दिसली। सदर गाडीला हात दिला असता वाहन चालकाने हा जोराने समोर गाडी पळून घेऊन गेला। त्याच्या गाडीचा पाठलाग करून ते पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडून ताब्यात घेतले व विचारपूस केली असता त्यांनी आरोपी नामे 1 शेख शाहरुख शेख प्यारू वय 31 वर्ष, 2 सुप्रबुद्ध महादेव हिवराडे वय 33 वर्ष, दोन्ही राहणार बोथकाजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असे सांगितले। सदर दोन्ही इसमांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा दाखल केल्याची कबुली दिली व यावरून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आज रोजी विशेष न्यायालयात हजर केले असता दिनांक 30 मार्च 2026 पर्यंत 4 दिवस PCR मंजूर केला आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, पोलीस हवालदार विकास देशमुख, पोलीस हवालदार विजय किटे, पोलीस नायक अमोल गवई, अनिल वाघ, प्रशांत धनगर, राहुल पायघन, निलेश सावळे, अजय इटावा, पंढरी मिसळ, सुनील राजपूत, विशाल वायाळ, महिला पोलीस अंमलदार ललिता खरात, पंचशीला ससाणे, रुपाली उगले यांनी केली आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।